नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळचं स्वागत आहे। सकाळचे वाजले जवळजवळ 9:30 आणि आता मी मुंबईच्या नेपेन्सी रोडच्या भागामध्ये उभा आहे आणि सध्या मुंबईमध्ये 2 दिवसापासून खूप जोरदार पाऊस चालू आहे। तर तुम्हाला दाखवतो की हा कुठल्या भागामध्ये कसा पाऊस पडतो तो। खास करून मी आता ऑफिसला निघालेलो आहे। तर ऑफिसला जाता तुम्हाला आज मुंबईच्या पावसाचे काय हालचाल आहे ते तुम्हाला मी दाखवतो। तर चला पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा की हा पाऊस कसा आहे तो आणि मुंबईला कशा प्रकारे पाऊस पडतो तो। तर बघा, हा नेपेन्सी रोड एरिया आहे आणि एरियामध्ये पावसाचा जोर कायम आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पाणी इकडे येतात ते बघा। पाण्याचा जोर बघा तुम्ही। दोन 3 दिवसापासून जोर कायम आहे पावसाचा इकडे। हा जो समोर वरून आलेला रोड दिसतो पण जिथून पाणी येत आहे तो रोड आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे जाणारा रोड, म्हणजे वरच्या बंगल्याकडे जाणारा रोड। तर बघू शकता इथे कशा प्रकारे पाणी जोरात येत आहे ते बघा, पाण्याचा प्रवाह बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे इकडे पावसाचा जोर कायम आहे आणि 2 दिवस खूप पाऊस पडतोय। एरिया आणि एरियामध्ये सध्या पावसाचा जोर कायम आहे। तुम्ही हा क्षेत्र बघू शकता किंवा हा भाग बघू शकता। हा जो भाग आहे हा सगळा सखल भाग आहे आणि या भागामध्ये खास करून पाणी भरण्याची शक्यता जास्त असते। ज्यावेळी पाऊस जास्त पडतो त्यावेळी हा जो PDPचा म्हणजे भाग आहे तो भागामध्ये पाणी लवकरच भरतो। म्हणून BMCने खास खातेदारी म्हणून इकडे अशा प्रकारचे बघा पंप लावलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता की पंप कशा प्रकारे आहे तो आणि बघा इकडे BMCने अशा प्रकारे पंप लावलेले आहेत। खास करून जेव्हा पाणीचा मोठ्या प्रमाणात जर पाणी इथे साचले तर लवकरात लवकर पाणी कसं खाली करता येईल यासाठी इकडे BMCने खबरदारी घेतलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता इकडे BMCचं छोटंसं ऑफिस पण आहे, म्हणजे गृहनगरपालिकेचं असं प्रकारचं। इथे जिथे ही पाण्याचं क्षेत्र आहे किंवा पाणी भरतो अशा एरियामध्ये अशा प्रकारचं थोडं पंप असे लावलेले आहे। तर तुम्ही हा आता भाग बघू शकता आणि पावसाचा जोर पण तुम्ही तिथे बघू शकता कशा प्रकारे आहे तो बघा। आणि हे बघा, हे पंप आहे बघा। आता पण जोरात पाऊस चालू आहे इकडे। तर तुम्ही बघू शकता की आज मुंबईमध्ये खूप पाऊस आहे। ॲक्च्युली 2 दिवसापासून मुंबईमध्ये खूप पाऊस पडतो आहे। तर तुम्हाला दाखवतो की आज मुंबईचा पाऊस कसा आहे आणि मुंबई कुठल्या ठिकाणामध्ये कसे पाऊस पडला जातो तो। तर चला, तर बघा मित्र, मी नाना चौकच्या भागामध्ये पोहोचलेलो आहे आणि इकडे पावसाचा जोर तुम्ही बघू शकता कसा आहे तो खास करून। आणि हे जे क्षेत्र आहे म्हणजे खास करून नाना चौकचं हे बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपवरती ह्या क्षेत्रामध्ये खास करून पाणी भरलं जातं। तर तुम्ही बघू शकता की आता इकडे पावसाचा जोर खूप कायम आहे आणि वर पाऊस पण बघू शकता कशा प्रकारे भरलेला आहे तो हे बघा। इकडे पण बघा, बघा मित्रांनो, मुंबईमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता किती प्रमाणात पाऊस जोरात पडतो तो खास करून बघा। बघू शकता तुम्ही, हा ग्रँड रोडचा एरिया आहे म्हणजे स्टेशन जवळचा। 2-3 दिवसापासून मुंबईमध्ये खूप मुसळधार पाऊस पडत आहे आणि पावसाचा जोर हा कायम आता आहे। खूप दिवस पावसाने विश्रांती घेतली होती आणि आजपासून पाऊस बघू शकता तुम्ही की जोरदार लागलेला आहे। तर कदाचित खूप दिवस इकडे गरमीचं सीझनसारखं वाटत होतं, पण आता 2-3 दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आता थोडाफार थंडावा आलेला आहे आणि वातावरणामध्ये पण बदल झालेला आहे। तर बघा, हे क्षेत्र आहे नाना चौकचं। तर कदाचित ह्या क्षेत्रामध्ये जर जास्त पाऊस पडला तर या क्षेत्रामध्ये पाणी भरण्याचं किंवा पाणी लवकर निचरा होत नाही, त्यामुळे हे जवळजवळ पूर्वी स्थिती अशी बघितली तर खूप पाणी साचलं जातं आणि पाण्याचा निचरा होत नाही या ठिकाणी, असं हे क्षेत्र आहे।
ग्रँड रोड स्टेशनपासून जवळ असणारा. आणि इकडे बघू शकता हे BMCचे कार्यालय आहे. दक्षिण मुंबई D विभाग आहे हा. आणि हा जो भाग आहे इकडे खास करून हा ब्रिजच्या खालच्या साईडला इकडे पाणी भरतं. जर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला तर ह्या भागामध्ये पाणी भरलं जातं. तर हा पूर्ण सकळ भाग आहे पूर्ण. बघा इकडे आज पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे आणि त्याची बॅटिंग खूप जोरात चालू आहे. बघा अशा प्रकारे इकडे ह्या भागामध्ये पाणी भरलं जातं. तर ह्या भागामध्ये पण पंपाची व्यवस्था केलेली आहे. मागे मी तुम्हाला दाखवतो नेपेशी रोडमध्ये पण पंप लावलेला आहे. तर तसं त्याच प्रकारे बघा इकडे पण हा बघा हा बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे BMCने चांगली खबरदारी घेतलेली आहे आणि अशाप्रमाणे इकडे पंप लावलेले आहेत. हे बघा मोठे मोठे पंप आहेत. खास करून ज्यावेळी अशा एरियामध्ये पाणी भरतो त्यावेळी या पाण्याचा निचरा होण्यासाठी अशा प्रकारे हे पंप लावलेले आहेत. तर तुम्ही पावसाचा जोर बघू शकता आणि हा ग्रँड रोड म्हणजे नाना चौकाचा भाग बघू शकता कशा प्रकारे आहे ते. बघा इकडून बघा पावसाचा जोर कसा आहे तो. आणि हे जे पंप आहे ते इकडे बघा. तर बघा मित्रांनो मी ब्रिजच्या वर आलेलो आहोत आणि तुम्हाला मी ब्रिजवरून दाखवतो की पावसाची सध्या स्थिती काय आहे ती. बघा बघा फुल जोरदार पाऊस चालू आहे इकडे. म्हणजे मुसळधार पाऊस पडतो 2 दिवसापासून. बघा तर बघा हे ग्रँड रोडचं रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे हा जो ग्रँड रोडचा ब्रिज आहे त्या रेल्वे स्टेशनच्या ब्रिजच्या जवळ तुम्ही पावसाचा नजारा बघू शकता कशा प्रकारे आहे तो होता. आणि पाऊस बघा आणि एकूणची स्थिती बघा सध्या काय आहे ती. तर मुंबईमध्ये 2 दिवसासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. खास करून हवामान खात्याकडून अशी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे की 2 दिवस खूप मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यासाठी मुंबईमध्ये सर्वीकडे रेड अलर्ट आहे आणि BMCने पण असं हे जाहीर केलेलंच आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवलं की नाना चौक आणि ग्रँड रोडच्या जवळ पावसाची काय स्थिती आहे ती. तर आता मी इथून ऑपेरा हाऊसला म्हणजे चर्नी रोडला जाण्यासाठी निघालो आहोत माझ्या ऑफिसमध्ये. तर तिकडे काय स्थिती आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा इकडे जोरदार पाऊस पडत आहे आणि 2 दिवसापासून खूप पावसाचा जोर कायम आहे. खास करून रात्रीपासून खूप जोरात पाऊस पडत आहे. तर अशा प्रकारे इकडे अवस्था आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला माझ्या या ब्रिजवरून कशा प्रकारे पाऊस पडतो आणि काय स्थिती आहे ती पण. सध्या जोरात पाऊस चालू आहे इकडे. तुमच्या साईडला पण भागामध्ये कदाचित जोरात पाऊस चालू असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की पाऊस तुमच्या साईडला कसा आहे तो. तर चला तुम्हाला मी पुढे बघूया ऑपेरा हाऊसला काय स्थिती आहे ती पावसाची. तर मित्रांनो मी जवळ आलेलो आहे म्हणजे ऑपेरा हाऊसच्या जवळ म्हणजे माझ्या ऑफिसच्या जवळ आलेलो आहे. तर बघा इकडे अजून पावसाचा जोर तसा कायमच आहे. तर तुम्हाला मी ऑफिसच्या आतमधून दाखवतो म्हणजे ऑफिसमध्ये गेल्यानंतर दाखवतो की वरून पावसाचा जोर कसा दिसतो किंवा या ऑपेरा हाऊसमध्ये कशा प्रकारे पाऊस पडतो तो. तर चला. तर मित्रांनो मी माझ्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि माझ्या कॅबिनमध्ये पण आलेलो आहे. तर तुम्हाला मी इथून माझ्या समोर जी विंडो आहे त्या विंडोतून तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आता इकडे पाऊस पडत आहे तो आणि खास करून ऑपेरा हाऊसची काय स्थिती आहे ती. तर बघा की कशा प्रकारे ही स्थिती आहे ती आणि कदाचित तुमच्या साईडला पण जोरदार पाऊस पडतच असेल. तर बघा हे ऑपेरा हाऊसचं क्षेत्र आहे म्हणजे मुंबईमधले ऑपेरा हाऊस म्हणजे चर्नी रोडचा जवळचा भाग आहे. आणि आता तुम्ही बघू शकता की पावसाने 2-3 दिवसापासून खूप जोरदार हजेरी लावलेली आहे आणि आता सध्या पूर्ण मुंबई ही पाऊस जोरदार चालू आहे. तर समोर तुम्हाला दिसतच असेल की पावसाचा जोर किती कायम आहे तो 2-3 दिवसापासून.
पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे आणि अशा प्रकारे इकडे स्थिती आहे. खास करून वारा आणि पाऊस दोन्ही पण सोबतच आहेत. तर मुंबईमध्ये एकदा पाऊस सुरू झाला का थांबायचं नाव घेत नाही आणि बोललं जातं की ह्या वर्षी पण खूप पाऊसचं जे प्रमाण जास्त आहे, म्हणजे सरासरीनुसार पाऊस खूप जास्त पडणार आहे. तर बघा असा 2-3 दिवसांमध्ये हा पावसाचं प्रमाण तर वाढलेलंच आहे, त्यानुसार इथली स्थिती पण बदलली आहे. आणि अशा स्थितीमध्ये मुंबईकर आपल्या रुटीनमध्ये तर बाहेर पडतच आहे, पण बघा पावसाचं असं जर प्रमाण वाढलं तर कदाचित मुंबई बंद पण होण्याची शक्यता दाट आहे. तर बघा ऑफिसमधून अशा प्रकारे पावसाचा नजारा दिसत आहे आणि पाऊस खूप जोरात पडत पण आहे. मी आता ऑफिसमध्ये कामावरती बसलेलो आहे आणि जस्ट मी जॉबवरती येत होतो, म्हणजे घरून मी निघालो होतो. घरून निघाल्यानंतर पावसाची मुंबईमध्ये काय स्थिती होती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. हा छोटासा व्हिडिओ होता. खास करून सध्या 2 दिवस मुसळधार मुंबईमध्ये पाऊस पडत आहे, तर त्यामुळे थोडी स्थिती वेगळी झालेली आहे. तर खूप ठिकाणी कदाचित पाणी साचतं पण जो दक्षिण मुंबईचा भाग आहे, खास करून डी विभाग, त्यामध्ये बीएमसीने खूप काळजी घेतली जाते आणि कदाचित इकडे कधी पाणी असं साचत नाही. म्हणजे खूप असे भाग आहेत ज्याच्यामध्ये पाणी साचलं जातं, खास करून मुंबईमध्ये. त्यामुळे मुंबईच्या अशा भागामध्ये एवढं पाणी साचतं की कदाचित मुंबई बंद पण होते किंवा रेल्वे बंद होते किंवा रेल्वे ठिकाणावरून अशा ज्या भाग आहेत, सकळ भाग आहेत, ज्या टायमामध्ये पाण्याचा निचरा होत नाही, अशा भागातून खूप प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं जातं आणि तर खूप हानी पण होते. काय लोकांच्या घरात पाणी जातं किंवा कोणाच्या बिल्डिंगमध्ये पाणी शिरतं. तर अशा प्रकारे प्रकरण होत असतात. तर 2 दिवसापासून खूप मुसळधार पाऊस आहे इकडे. तर अशा प्रकारे आमच्या एरियामध्ये तेवढं काही होत नाही, कारण खास करून बीएमसी खूप काळजी घेते आणि जागोजागी जिथंचे जे क्षेत्र आहे खास करून पाणी भरण्याचे, त्या ठिकाणी मोठे मोठे पंप यांनी ठेवलेलेच आहेत. तर हा छोटासा व्हिडिओ होता. तर या हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि एन्जॉय, बी हॅप्पी.